समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ड पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया अन्यायकारक, बेकायदेशीर व संविधान विरोधी असल्याचे सांगत संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। या भरती प्रक्रियेसाठी प्रत्येक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने ₹1000 शुल्क आकारण्यात आले असून हे शुल्क जिल्हाधिकारी स्तरावरील अनेक परीक्षांपेक्षा अधिक असल्याचा आरोप करण्यात आला। ग्रामीण, गोरगरीब व बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून अर्ज भरले असताना त्यांनाच मुद्दाम दूरच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र देऊन मानसिक व आर्थिक छळ करण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। उमेदवारांनी अर्ज करताना निवडलेल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड व उस्मानाबाद या ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आली। हा प्रकार पूर्वनियोजित कट असून त्यामागे आर्थिक लुटीचा उद्देश असल्याचा गंभीर आरोप युनियनने केला आहे। प्रवास, राहणी व अन्य खर्चामुळे अनेक उमेदवारांना अतिरिक्त भार पडला असून काही उमेदवार परीक्षा देण्यापासून वंचित राहण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे। ही भरती प्रक्रिया संविधानातील अनुच्छेद 14 समानतेचा हक्क, 16 समान संधीचा हक्क व 21 जीवन व उपजीविकेचा हक्क यांचा थेट भंग करणारी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले। त्यामुळे ही प्रक्रिया तात्काळ थांबवून न्याय व पारदर्शक पद्धतीने नव्याने राबवावी अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे। तसेच 31 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा तात्काळ रद्द करावी, उमेदवारांनी निवडलेल्या जिल्ह्यातच परीक्षा केंद्र द्यावीत, संपूर्ण भरती प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच यातील दोषी अधिकारी, संबंधित एजन्सी व दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, पीडित उमेदवारांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशा विविध मागण्यांचे लेखी निवेदन डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता सांगली व मिरज सिव्हिल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने देण्यात आले। तसेच या मागण्या मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे, लोकायुक्त व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणे तसेच राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने दिला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव यांच्यासह किरण मोरे, राजू जाधव, मोहन गवळी, दशरथ गायकवाड, वैभव कांबळे, सचिन कांबळे, बापू वाघमारे, प्रतीक सदामते, प्रभाकर कांबळे, सतीश कांबळे, अक्षय कुमार कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच भरती परीक्षेला बसणारे अनेक उमेदवारही यावेळी उपस्थित होते। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा शाखेच्या वतीनं आज आम्ही मिरज सांगली सिव्हिलचे अधिष्ठाता गुरव साहेब यांना वर्ग ड पदाच्या भरतीसाठी संविधानाचे हक्काच्या उल्लंघन करून अधिकाराचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी जे काही गैरचुका झालेल्या आहेत ते आम्ही निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी त्यांना काही गोष्टी आम्ही स्पष्टपणे सूचना देखील केल्या। जे उमेदवार पद ड पदासाठी अर्ज भरलेले आहेत त्यांना काही पर्याय दिले होते भरताना, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे असं दिला असताना देखील तो पर्याय न निवडता चुकीच्या ठिकाणी हजारो किलोमीटरवर त्या उमेदवारांना पाठवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जो पद सिलेक्ट केलेला आहे तो पद सिलेक्ट केलेला नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। खरोखर जे होतकरू गरीब कष्टकरी जे वर्गाचे जे विद्यार्थी उमेदवार जे अर्ज भरलेले आहेत त्यांचं यामध्ये आर्थिक, शारीरिक सर्वच काही गोष्टी नुकसान होणार आहेत। कडाकीच्या थंडीमध्ये हजारो किलोमीटरच्या वरती त्या उमेदवारांना पाठवायचं, कारण ते पर्याय नसताना देखील पाठवायचं, न कळत उमेदवाराला सांगायचं 2 दिवसाच्या समोर असताना, हे अत्यंत चुकीचं आहे। हे आम्ही मान्य करणार नाही आणि त्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी कुठंतरी अपात्र करायचं, गरीब कष्टकरी उमेदवारांना कुठंतरी त्या पदामध्ये नच घेता कुठंतरी अपात्र व्हायला पाहिजे। या दृष्टीने हे जे काही सगळा खोटाटोप केलेला आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि जे काय चुकीच्या पद्धतीचे हे काही निर्णय झालेले आहेत तो तात्काळ बदलून तात्काळ ह्या भरती स्थगिती द्यावी किंवा त्या ज्या ठिकाणी आपण पर्याय निवडले त्या पर्यायात
तोच पर्याय निवडावा. अन्यथा त्या संबंधित अधिकाऱ्यावर, संबंधित एजन्सीवर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करल्याशिवाय राहणार नाही. आणि भविष्यामध्ये काही जर चुकीचं जर आम्हाला आढळलं, जर पारदर्शक कारभार नाही दिसला, तर आम्ही उग्र पद्धतीनं राज्यभर आंदोलन केले. याची नोंद संबंधित सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि सांगली जिल्ह्याचे कलेक्टरांनी घ्यावी, अशी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन युनियनच्या वतीनं मागणी करतो. धन्यवाद. आम्ही आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, जी संघटना श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करते, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करणारी ही सामाजिक संघटना आहे. आज आमच्या असं निदर्शनास आलं आहे की सर्वोपचार रुग्णालयातल्या महाराष्ट्रातील ड वर्गाच्या जागा भरण्याच्या आहेत. त्या अनुषंगानं अखंड महाराष्ट्रातून ड वर्गाच्या जागा भरण्याकरता विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. ही परीक्षा IBPS या संस्थेमार्फत राबवण्यात येत आहे. तर असं निदर्शनास आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा हे सेंटर निवडलेलं असतानाही ते डावलून त्यांना औरंगाबाद, नाशिक, अमरावती, परभणी, लातूर अशा लांबच्या ठिकाणी त्यांना सेंटर देण्यात आलेलं आहे. तर हे चुकीच्या पद्धतीनं हे परीक्षेचं काम आहे. आणि मागासवर्गीय विद्यार्थी, कष्टकरी, मोलमजूर करणारे विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. तरी हे कालबैर असण्याची शक्यता आहे. IBPS परीक्षेच्या अंतर्गत बोगस भरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तर आमच्या संघटनेची अशी मागणी आहे की हे सेंटर तात्काळ हलवण्यात यावं व ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे त्याच ठिकाणी या विद्यार्थ्यांना तात्काळ तशा पद्धतीचं प्रवेशपत्र त्यांना देण्यात यावं. अन्यथा आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं उग्र आंदोलन करून ही परीक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आमची अशी या परीक्षा मंडळाला मागणी आहे, जर ही परीक्षा झाल्यानंतर निकाल लागताना जर भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर आम्ही त्यात उग्र आंदोलन करू, अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी म्हणणं मांडत आहोत. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.